अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार तथा माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी आज मोठ्या उत्साहात आपला नामांकन अर्ज दाखल केलाय। यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसंच भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महायुतीतील घटक पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातून भव्य रॅली आणि शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी बोलताना प्रवीण पोटे यांनी महायुतीच्या माध्यमातून विकासाची गती अधिक वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला। केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहिताच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रवीण पोटे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा दावा केलाय। आज भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमान आणि सर्वच पक्षाच्या 13 पक्षाची जी महायुती आहे, 13 पक्षाच्या महायुतीने चे उमेदवार मान्य श्री प्रवीण पोटे यांचा उमेदवारी अर्ज आज आम्ही सादर केलेला आहे। राज्यामध्ये 17 विधान परिषद निवडणुकीमध्ये 10 सीट व 11 सीटवर भारतीय जनता पक्ष, 4 सीटवर शिवसेना, 2 सीटवर राष्ट्रवादी निवडणूक लढते आहे। आणि जे उमेदवार महायुतीने दिलेले आहेत, सर्व 17 उमेदवार महायुतीचे निवडून येतील। मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी, रवींद्र चव्हाणजी, या सर्वांचे आभार मानतो की यांनी प्रवीण पोटे यांना अमरावती विधान परिषद निवडणुकीचं तिकीट दिलं। आणि मला विश्वास आहे की अमरावतीमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतिहासामध्ये एक प्रचंड बहुमत प्रवीण पोटे यांना मिळेल। आमचे 13ही पक्षाचे उमेदवार, 13ही पक्षाचे नेते या ठिकाणी आहेत, ते सर्व मिळून प्रवीण पोटेच्या उमेदवारीला मदत करतील। आणि हा मोठा विजय आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही करणार आहोत आणि एक अभूतपूर्व यश आम्हाला अमरावतीमध्ये मिळेल। भाजपा नेत्या नवनीत राणा असतील किंवा महायुतीचे रवी राणा आज गैरहजर असल्याचं बोलतात, कुठेतरी नाराज देखील दाखवले जातात। मी सकाळीच रवी राणांशी चर्चा केली। नवनीत राणाजी, रवी राणाजी दोघेही नाही आहेत। मी स्वतः आज त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याकरता या ठिकाणी घेऊन येणार होतो, पण दोघेही नाही आहेत। त्यांनी मला सांगितलं की अमरावतीमध्ये आल्यावर ते माझ्याशी चर्चा करणार आहे आणि चर्चा करून या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे ही निवडणूक लढण्याकरता ते मदत करणार आहे। अपात्र लाडक्या बहिणीवरून विरोधक खूप मोठ्या प्रमाणात टीका करतायत सरकारवर। कुठल्याही बहिणी अपात्र नाही। जी काही पात्रची कॅटेगरी आहे त्याची स्क्रुटनी सुरू आहे। त्यामुळं काही अकाउंट बंद पडल्या गोष्ट खरी आहे, पण हे स्क्रुटनी झाल्यानंतर जे पात्र अकाउंट आहे ते सर्व सुरू होणार आहे। कालच आमच्या आदिती तटकरेजी, महिला बालकल्याण मंत्री यांचीही चर्चा झाली। नागपुरातील या ठिकाणी, अमरावतीमध्ये काही ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले, पण काही बहिणी पात्र आहेत तरी बंद झाले आहेत। ते सर्व सुरू करण्याची पुन्हा एकदा मोहीम चालू होणार आहे। 80 लाख वगैरे आकडा चुकीचा आहे। आणि मी हे सांगतो की स्क्रुटनीमध्ये कधी कधी अकाउंट बंद पडतात, पण एकदा स्क्रुटनी झाल्यानंतर मात्र पात्र जे असतील त्यांचं जुनंही चालू होईल आणि नवीनही चालू राहील। जुनं काही बंद पडलं असेल त्याही महिन्यात त्यांना मिळेल आणि पुढचंही सुरू राहील।